मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरुषी रागातच घरी आलेली असते आणि ती खूप वैतागलेली असते। त्यावरती काव्या विचारते काय झालं। मग आता ती म्हणते की तो सिनियर आहे म्हणून जास्त शहाणपणा करतो। काव्या, आज काय झालं, मी माझी गाडी जिथे पार्क केली होती ना, तर तो एक मुलगा आला अति शहाणा आणि माझी गाडी मागे खेचली त्याने। गाडीच्या जागी त्याने स्वतः तिथे गाडी पार्क केली। तेव्हा आता काव्या म्हणते, कोण होता हा अति शहाणा सिनियर? अजिबात हा अन्याय सहन करायचा नाही, हा तर तुझ्यावर अन्याय झालाय। मग आता आरुषी म्हणते, बघ ना तूच। त्यावेळी आता काव्या म्हणते, एक गोष्ट तू करायची आहेस, उद्याच्या उद्या तिथेच तू गाडी सकाळी पार्क करायची, चालेल ना? मग आता आरुषी म्हणते, पुन्हा तो येईल सिनियर अति शहाणा। मग आता काव्या म्हणते, मी आहे ना, पण अन्याय करणाऱ्याला अशा धडा शिकवू ना की विचारू नको। तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते। त्या दोघींचा आता उद्या सकाळी जाऊन काय काय करायचं हे सगळं डन होतं। ही आता त्या मुलाला म्हणजेच युगला चांगलाच धडा शिकवणार असतात। दोघीही एकमेकींना मिठी मारतात। तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि काव्या, आरुषी, रे तुमचं काय चाललंय असं ती विचारते। तेव्हा या दोघीही खूप घाबरतात। मग तुम्ही दोघी अशा का उभ्या आहात असं नंदिनी विचारते। त्याच वेळी त्या दोघीही म्हणतात काही नाही। मग आता नंदिनी म्हणते, चला पटकन जेवायला। तेव्हा त्या दोघीही म्हणतात, तू पुढे हो ना। मग आता नंदिनी पुढे जाते तर काव्य म्हणते, हे बघ आपला प्लॅन डन आहे, आता तू माती खाऊ नको ताईसमोर म्हणजे झालं। मग आता त्या दोघीही थम्सअप करतात आणि त्या दोघींचा प्लॅन डन होतो आणि नंदिनीला काहीच ते सांगणार नसतात। दुसऱ्या दिवशी आता नंदिनीची आई म्हणते, तुमच्या बाबांना आवाज द्या बरं। तेव्हा या तिघीही बरोबरच एकदम बाबा लवकर या असा आवाज देतात। त्याचवेळी तिचे बाबा आता तेथे येतात। मग आता सर्वजणी त्यांच्याकडे पाहून हसतात। तेव्हा शारदा, अगं आज तुला एक्झिबिशनला जायचंय ना, मी ड्रायव्हरला सांगून ठेवलंय, तो तुला घेऊन जाईल असं आता धनंजय म्हणतात। त्यावेळी आता नेमका भास्कर सरांचा फोन धनंजयला येतो। तेव्हा भास्कर सरांचा अगं किती वर्षातून फोन आलाय असं ते शारदाला म्हणतात। कॉल रिसीव केल्यानंतर आता लगेच धनंजय विचारतात, काय झालं भास्करराव? मग आता आपल्या कंपनीला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचं आज सेलिब्रेशन आहे। कंपनी ज्या पोझिशनला आहे ना, त्यासाठी तुझा आणि विक्रमचा खूप मोठा हात आहे, कारण सुरुवात करताना तुम्ही दोघंही माझ्या बरोबर होतात। सो त्या सेलिब्रेशनचं पहिलं आमंत्रण द्यायला मी तुला कॉल केलाय। तर पार्टी ठेवलीये संध्याकाळी, अगदी छोटीशी पार्टी आहे, मोजकीच माणसं बोलवली आहेत, त्यामुळे संध्याकाळी नक्की यायचंय आणि कुठल्याही सबबी चालणार नाहीत। त्यावेळी धनंजय म्हणतो, नाही, मी कोणतंही कारण देणार नाही, मी नक्की येईल, तुम्ही मला इतकं जवळचं मानताय, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे। थँक्यू सो मच सर असं जेव्हा धनंजय म्हणतो तेव्हा भास्करराव म्हणतात, अरे थँक्यू काय धनंजय, आपण दोघेही मित्र आहोत, मी, तू आणि विक्रम। आता मी विक्रमला सुद्धा कॉन्फरन्सवर घेतो बरं का, तेव्हा तू आणि विक्रम भेटता की नाही असं आता भास्करराव विचारतात। मग आता नाही, बऱ्याच दिवसात आमची सुद्धा भेट झाली नाही असंही ते म्हणतात। मग आता काय म्हणतो, अरे भेटायचं ना तुम्ही दोघांनी तरी। भास्कर सर आता लगेच विक्रमला सुद्धा कॉन्फरन्सवर घेतात। इकडे आता जीवा आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही आता टाइमपास म्हणून काहीतरी खेळ खेळत असतात। त्या दोघांनीही एकमेकांचे हात असे घट्ट पकडलेले असतात। त्यांचा आपला आरडाओरडा सुरू असतो। त्याच वेळी आता विक्रम म्हणतो, अरे शांत बसा, भास्कर सरांचा कॉल आलाय। तेव्हा ते दोघेही गप्प बसतात। त्यावेळी आता धनंजय आणि भास्करला असं कॉन्फरन्स कॉलवर पाहून विक्रमला देखील खूप आनंद होतो आणि ते तिघेही अगदी गप्पा मारू लागतात। मग आता धनंजय म्हणतो, भास्कर सरांनी संध्याकाळी पार्टी ठेवली आहे, कंपनीची सिल्वर जुबली आहे आणि आपल्याला इन्व्हाइट करण्यासाठी त्यांनी कॉल केलाय। ते म्हणाले की मी सर्वांना इन्व्हाइट करणार आहे। त्यावेळी भास्कर सर म्हणतात, विक्रम, मी 2-2 सरप्राईज देणार आहे, एक तर माझी पार्टी आणि तुम्ही दोघे भेटणार, बरोबर ना? आता भास्कर सर म्हणतात, तुम्ही दोघेही आज पार्टीला येताय विथ फॅमिली। तेव्हा हे दोघेही म्हणतात, हो विथ फॅमिली, आम्ही येऊ आता पार्टीला। त्यानंतर भेटण्याचं ठरवत आता लगेच ते तिघेही फोन ठेवतात। दुसरीकडे काव्याने सांगितल्याप्रमाणे आता आरुषी त्याच ठिकाणी गाडी ठेवते जेथे युग ठेवत असतो ना, तेथेच। त्यावेळी आता
आरुषीची मैत्रीण तेथे येते आणि तिला विचारते, काय ग तू इथे का गाडी ठेवली? त्याने सांगितलंय ना तुला काल नको ठेवू म्हणून, उगीच कशाला पंगा घ्यायचा? मग आता आरू म्हणते की एकतर ही जागा काय त्याची नाही आहे स्वतःची, ही जागा कॉलेजची आहे, त्यामुळे मी कुठेही गाडी ठेवणार. आता त्याला येऊ दे, मी इथेच गाडी लावणार, मी सुद्धा कुणाचं ऐकणार नाही आणि त्या युगचं नाही तर नाहीच, असं आरुषी तिच्या मताशी ठाम राहते. तेवढ्यातच तेथे आता युग येतो आणि समोर पाहतो तर आरुषीने त्याच जागी गाडी लावलेली असते. तेव्हा आता त्याला प्रचंड राग येतो. तेव्हा तो रागातच तिच्याकडे पाहतो. मग आता आरुसुद्धा त्याला ॲटिट्यूड देते आणि तेथेच तिच्या गाडीवर बसून राहते. तेवढ्यातच आता युग त्याचं हेल्मेट काढतो आणि तिला विचारतो, काय ग तुला काय सांगितलं होतं काल, तुझ्या लक्षात येत नाही का? मला असं वाटतंय की माझा आवाज काल तुझ्या कानापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. तेव्हा आरुषी म्हणते, काय आहे ना सुद्धा या कॉलेजची फी भरते, त्यामुळे हे कॉलेज तुझ्या एकट्याचं असं जहागीर नाहीये, समजलं? आणि माझा सुद्धा आवाज नव्हता गेला वाटतं तुझ्या कानात. तेव्हा तो रागातच आता पुन्हा हेल्मेट घालतो आणि त्याची गाडी स्टार्ट करत पुन्हा एक त्या गाडीचा राऊंड घेतो आणि पटकन आरुषीच्या गाडीजवळ येत असतो. आता ती गाडी आरुषीला धडकते की काय असं तिच्या मैत्रिणीला वाटतं. त्यामुळे ती आता म्हणते की चल पटकन आपण इथून जाऊयात. परंतु आता आरुषी तिथून हलतच नाही. तेव्हा तो जोरातच आता तिच्या स्कूटरला धडक देतो आणि त्यामुळे आरुषीला सुद्धा थोडी धडक बसते आणि ती आता खाली पडते. तिच्या हाताला लागतं आणि तिच्या गाडीची जी नंबर प्लेट असते ना ती सुद्धा तुटून जाते. गाडीला धक्का दिल्यामुळे ती गाडी सुद्धा पडलेली असते. पूर्ण कॉलेज आता तो तमाशा तेथे पाहत असतात. युग आता रागातच ती गाडी पाठीमागे घेतो आणि स्वतःची गाडी तेथे लावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता ती बिचारी कशीबशी उठते तर युग आता तेथून जातो. आरुषी खूपच रागात युगकडे पाहू लागते. युग मात्र स्वतःच्याच आता तोऱ्यात असतो. त्यानंतर आता ती गाडी जरा पुढे घेऊन येते आणि तिच्या हाताला जरा लागलेलं असतं. त्यानंतर ती आता लगेच काव्याला कॉल करते आणि खूप रडू लागते. काही वेळानंतर आता युग त्याच्या गाडीवर जाऊन बसतो. त्याचे मित्र म्हणतात, हे ज्युनियर आहे ना ते उगीच तुझ्यासमोर शहाणपणा करतात युग. तेव्हा युग म्हणतो, विषय आहे का, मी कोण आहे त्यांना काय माहीत रे. मग आता सर्वजण पुन्हा एकदा आरुषीवर हसतात. तेवढ्यातच आता काव्य ही धावत तेथे येते आणि विचारते, अगं आरू तू ठीक आहे ना बाळा? मग आता आरुषी म्हणते, हो मी ठीक आहे, पण बघ ना त्याने पुन्हा आज गाडीचं नुकसान केलंय. त्यावेळी आता काव्या म्हणते, कुठे आहे तो, हा काय शहाणपणा आहे त्याचा, आता मी त्याच्याकडे बघतेच, असं म्हणून ती आता खूप चिडते. आरूची मैत्रीण असते ती म्हणते, जाऊ देत अगं नको, पण काव्य आता ऐकत नाही. मग तिची मैत्रीण पुन्हा म्हणते की आपण विषय असा नको वाढवायला, आपण सोडून देऊयात, कारण ती मुलं खूप आगाऊ आहेत, ती काही पण करू शकतात. तेव्हा काव्या म्हणते, असू दे कितीही आगाऊ असू दे, म्हणून ती आरूचा हात पकडते आणि तिकडे घेऊन जायला निघते. त्यानंतर आता इकडे युग मात्र मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेला असतो. तेव्हा काव्या तेथे येत विचारते, यापैकी युगंधर कोण आहे? मग आता तो म्हणतो, हो मीच आहे युगंधर, असं म्हणून तो पुढे येतो. काय झालं बोला पटकन. मग आता तू माझ्या बहिणीच्या गाडीला डॅश का केलंस अगोदर सांग, असं काव्य शांतपणे त्याला विचारते. मग आता युग मात्र स्वतःच्याच तोऱ्यात असतो. तो आता म्हणतो की ओहो, म्हणजे मोठ्या बहिणीला घेऊन आली का माझी तक्रार करण्यासाठी? तेव्हा तो म्हणतो, ताई मी घाबरलो हां, आणि मी जर तिने इथे गाडी पार्क केली तर पुन्हा त्रास देणार आणि पुन्हा डॅश देणार म्हणजे देणारच. तेव्हा रागातच आता काव्य विचारते, का बरं, कॉलेज तुझ्या मालकीचं आहे का? तेव्हा तो म्हणतो, हो आहे. एनी प्रॉब्लेम मिस मोठी बहीण? तेव्हा सर्वजण आता काव्यावर हसतात. त्यावेळी ती गाडी काढायला सांगते, परंतु युगंधर ऐकतच नाही. तो म्हणतो, हे मी काढणारच नाही आहे गाडी, आणि जे सिस्टर्स लव आहे ना ते तुमच्या घरी, समजलं? तो आता चुटकी वाजवतच इथे थांबायचं नाही, निघायचं घरी, असं म्हणतो. तेव्हा काव्या पुन्हा एकदा म्हणते, गाडी काढ. तो त्याच तोऱ्यात म्हणतो, नाही काढणार जा. ती त्याच्या गाडीला हात लावते आणि गाडी मागे खेचायला लागते. त्याचवेळी युग आता जोरातच काव्याचा हात पकडतो. त्यामुळे काव्याला अजूनच राग येतो. तेव्हा आता ती सनकन त्याच्या 2-3 कानाखाली मारते आणि त्याला तेथे खालीच पाडते. मग आता हाऊ डेअर यू टच मी, असं रागातच जेव्हा काव्या म्हणते तेव्हा सर्वांना अजूनच मोठा धक्का बसतो की काव्याने चक्क युगच्या कानाखाली मारली.
असं म्हणून आता सर्वजण त्याच्या मदतीला तिथे धावून येतात. मग आता तो स्वतःच उठतो आणि रागातच काव्याकडे पाहू लागतो. तेव्हा काव्य देखील आता चुटकी वाजवते आणि म्हणते, नाही हा, अजिबात नाही, आणि माझ्याकडे अशा नजरेने रागात बघायचं नाही, समजलं. असं म्हणून ती त्याला चांगलीच धमकी देते की माझ्या बहिणीला जर त्रास दिला ना तर माझं नावसुद्धा काव्या नाही. असं म्हणून ती तिच्या बहिणीला घेऊन आता तेथून जाते. तेव्हा युग मात्र आता रागातच तिच्याकडे पाहत असतो आणि आपला गाल चोळत बसतो. त्याचा सर्वांसमोर अपमान झालेला असतो. सर्वजण त्याच्यावर पुन्हा हसतात. दुसरीकडे काव्य आता गार्डनमध्ये आलेली असते आणि ती रागातच इकडे तिकडे एरझऱ्या घालू लागते, कारण तिला आता त्या युगचा प्रचंड राग आलेला असतो. ती म्हणते, असं मुलींना ट्रीट करतात का, नालायक बावळट, असं म्हणून ती आता खूप काही बोलू लागते आणि युग विषयीचा राग व्यक्त करत असते. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि काव्याने काल जो आबोलीच्या फुलांचा गजरा त्याच्याकडे मागितलेला असतो ना, तो फुलांचा गजरा आता तो तिच्यासाठी घेऊन येत अगदी मस्त गुडघ्यावर बसत सरप्राईज असं म्हणतो. तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, मुलींना ट्रीट करण्याची अशी पद्धत आहे का. त्यावेळी आता ती चिडलेली असते आणि त्या गजऱ्याकडे लक्षसुद्धा देत नाही. मग आता तो म्हणतो की गुडघा चुकला वाटतं, असं म्हणून तो दुसऱ्या गुडघ्यावर वागतो आणि पुन्हा तिच्यासमोर तो गजरा देत तिला म्हणतो की हे घे ना गजरा, बघ मी आबोलीचा गजरा घेऊन आलोय. ती अजूनच चिडलेली असते. मग आता तो म्हणतो, बापरे, मुलींना ट्रीट कसं करावं ना कळतच नाही, नक्की कोणती पद्धत आहे. मला वाटलं गुडघा चुकला, पण तसंही नाही आहे. आणि ही असं काय बोलली, मला बोलली का. जीवालाच आता कळत नाही नक्की काय घडलंय, काय झालंय. तेव्हा आता रागातच काव्या म्हणत असते, अक्कल शून्य, नालायक, मॅनरलेस. तो आता पुढे येतो आणि तिला विचारतो, काय गजरा देण्यामध्ये सुद्धा मॅनर्स असतात, मला वाटलं की फक्त रोमांस असतो. तेव्हा तो विचारतो की गजरात तर काही प्रॉब्लेम नाही ना, कळतच नाही बाबा या मुलींचं काय असतं, कसं कधी चालू असतं, मला तर समजेनासं झालं आहे, कधी मूड स्विंग होतात यांचे कळतच नाही. असं म्हणून तो आता त्या गजऱ्याचा सुगंध घेऊन पाहत, त्याला असं वाटतं की या आबोलीच्या फुलांना वास नाही की काय, म्हणून तो स्वतः ते चेक करतो. म्हणतो, करेक्ट आहे, नक्की काय गडबड आहे आता. त्यावेळी ती म्हणते, काय झालं रे जीवा, तुझं काय चालू असतं. तेव्हा तो म्हणतो, अगं माझं सोड, तुझं काय चालू आहे ते अगोदर सांग बरं. मी आल्यापासून बघतोय तू सुरूच झाली आहे नुसती चावी दिलेल्या बाहुलीसारखी. अगं किती बोलशील ग या भाबड्या जीवाला. एक मिनिट हा, पण हा भाबडा जीव नाही आहे हा. तेव्हा काव्या रागातच म्हणते, आधीच माझं डोकं खूप भणभणलंय, त्यामुळे अशा युजलेस तू बडबड करू नकोस. हा तो आता विचारतो की काय झालंय काय एवढं, आल्यापासून माझ्यावर तू एवढी चिडचिड का करतीयेस, का बडबड करतीयेस. तेव्हा आता ती म्हणते, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं आणि मला तुझा राग नाही आला रे. तो आहे एक मुलगा, त्याने ना माझं असं डोकं फिरवले, तुला कसं सांगू मी आता. आणि आरुषीच्या कॉलेजमध्ये आहे, ज्युनियर्सना सतत त्रास देत असतो. पुढे आता काव्या सांगू लागते, ज्युनियरला सारखा तो एक मुलगा त्रास देतो, मग आज काय मी त्याला चांगलंच पाहिलं. तेव्हा आता जीवा विचारतो, म्हणजे काय, काही जणांच्या ना नालायकपणा असा रक्तातच असतो अगं. जाऊ दे, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस, बरं सांग आरुषीला काही झालं तर नाही ना. मग आता काव्या म्हणते, नाही शी इज ओके. मग आता तो म्हणतो, बरं झालं, पण तू त्याला काही केलं असशील ना. ती म्हणते, काही केलं, अरे सनकन अशी कानाखाली मारली ना, तो खालीच पडला, चांगला धडा शिकवला मी त्याला. असं काव्या जेव्हा म्हणते ना तेव्हा जीवाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे युग आता घरी गेलेला असतो आणि खूप चिडलेला असतो. रूममधील सर्व वस्तू तो अस्ताव्यस्त फेकून देतो. आपला असा गाल चोळतच राहतो, कारण त्याला काव्याचा आणि आरुषीचा खूप राग आलेला असतो. इकडे जीवा म्हणतो, बापरे तू त्याला मारलं. मग आता काव्या म्हणते, हो मारलं, मग काय त्याची दृष्ट काढू का मी, अरे तो माझ्या बहिणीला त्रास देतो रोज. त्याच वेळी आता जीवा म्हणतो, अगं पण तो खूप लकी आहे हा, म्हणजे तू त्याला टच केलं ना, खरंच नशीबवान आहे, कारण जेव्हा मी तुला असा साधासा स्पर्श जरी करतो ना तरी तू मला किती रेस्ट्रिक्शन घालते आणि
तू त्याला चक्क टच केलं म्हटल्यावर तो लकीच म्हणायचं. मग आता ती म्हणते गप्प बसा जीवा, मस्करी करण्याचा मूड नाही आहे माझा. मग आता तो म्हणतो इथे बस बरं, बस, तुझा मस्करी करण्याचा मूड नाही आहे हे मी ओळखलंय, पण असं दुसऱ्याच्या लेकराला मारायचं नाही ग. मग आता जेव्हा ते दुसऱ्याचं लेकरू माझ्या बहिणीला त्रास देतं तेव्हा तुला काही वाटत नाही का? मग जीवा म्हणतो मला बोलवायचं ना अगं, काहीतरी कसं तरी प्रकरण हँडल केलं असतं. तिथून पुढे अशा पद्धतीने उत्तर द्यायचं नाही. मग आता ती जरा रागातच त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा तो विचारतो बरं जाऊ दे, विषय स्टॉप. आणि आरुषी कोणत्या कॉलेजला आहे? आयडियल ना, कारण तुझं टेन्शन ते माझंच टेन्शन. तेव्हा ती विचारते म्हणजे? त्यावेळी तो आता म्हणतो की अगं युग त्याच कॉलेजला आहे ना, कॉलेजमध्ये त्याचा जरा दरारा आहे, अशा मुलांना कसं सरळ करायचं ना, त्याला चांगलं जमतं. आता डोंट वरी, तो बघेल काय ते, असं म्हणून तो काव्याचं टेन्शन जरा हलकं करतो. त्यानंतर तो आता 2 शेरोशायरी करतो आणि काव्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी काव्या म्हणते तुझ्यातलं जे रोमांसचं पेट्रोल आहे ना ते कधीच संपत नाही हा जीवा, अरे मला जरा चिडू दे ना. तेव्हा तो म्हणतो चिल कर ग, नको चिडू अशी. ऑलरेडी वातावरण हे असं हीट आहे, त्यामुळे असं तापलंय ते वातावरण, म्हणजे तापमान जास्त आहे आणि त्यात तुझा हा ताप कशाला उगीच. मग आता ती विचारते काय म्हणालास जीवा तू? तेव्हा तो आता विषय बदलतो आणि म्हणतो अगं मला रागाबद्दल बोलायचंय तुझ्या, बाकी काही नाही. आणि मला ना कधी कधी असं वाटतं अगं काव्या की माझ्यापेक्षा तुझं तुझ्या रागावरच जास्त प्रेम आहे. असू दे ग, तुझ्या रागावर तुझं प्रेम असू दे, पण मी जातो हा आता, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा काव्या त्याला अडवते आणि म्हणते जीवा थांबणार आहे. मग आता अजिबात एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, हालायचं नाही, एकदम शांत म्हणजे शांत बसायचं, असं काव्या त्याला तेथे बसवत म्हणते. त्यानंतर आता ती त्याला एकदम स्टॅच्यूसारखं शांत बसवते आणि मग तो तरीही तिच्याकडे पाहत असतो. ती म्हणते पाहायचं नाही हा, असं म्हणून ती त्याच्याकडून आबोलीच्या फुलांचा तो गजरा घेते आणि म्हणते इकडे पाहू नको. पर्समधून एक रुमाल काढते आणि ती त्याला देते. तेव्हा तो म्हणतो नकोय मला ते रुमाल वगैरे. मग आता ती म्हणते अरे तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो की असं हा रुमाल वगैरे गिफ्ट? ती म्हणते की आता अजिबात बघायचं नाही हा त्या रुमालाकडे, मी जातीये, असं म्हणून ती पुढे पुढे चाललेली असते. तो म्हणतो अगं थांब थांब, अगं असं गिफ्ट देऊन कुणी जातं का, थांब जरा थांब, असं तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण ती पुढे पुढे जाते. तेव्हा त्या रुमालाच्या दुसऱ्या साईडने तिने खूप छान असं फुलांच्या आकाराचा हर्ट काढलेला असतो. त्यामध्ये जीवा आणि काव्य अशी नावं असतात. खूप सुंदर असा तो रुमाल तिने स्वतः हँडवर्क केलेला असतो. आणि मग तो ते पाहतो आणि त्याला खूप आनंद होतो की खरंच काव्याच्या मनात माझ्याविषयी प्रचंड प्रेम आहे, फक्त ती बोलून दाखवत नाही. तो म्हणतो हे बघ, तू हे रुमालावर जरी कोरलेलं असेल ना तरीही माझ्या मनाच्या कोपऱ्यात आयुष्यभर माझ्या मनात हे असं प्रेम राहणार आहे तुझ्याविषयी. मला माहीतच नव्हतं एरवी चिडणारी तू एवढी काव्या माझ्यावर एवढं नितांत प्रेम करत असशील, असं म्हणून तो खूप प्रेमाने आता तिच्याकडे पाहतो आणि तिला पुन्हा एकदा प्लँकिस देतो. तेव्हा ती मागे वळून पाहते आणि एकदम त्याच्या प्रेमामध्ये हरवून जाते. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात आणि मग तो पुन्हा एकदा प्लँकिस देतो आणि स्वतःच पुन्हा तो प्लँकिस खिशात ठेवतो. त्या दोघांचं असं नेहमी चालूच असतं. मग ती पुन्हा पुढे पुढे जाते तर तिच्यावरून तो नजरच हटवत नाही आणि काव्यामध्ये अगदी हरवून गेलेला असतो. दुसरीकडे आता पार्थ हा जीवाला म्हणतो संध्याकाळी जेवण करू नकोस, बीबी कन्स्ट्रक्शन म्हणजे ते भास्कर काका आहेत ना त्यांच्याकडे आपल्याला पार्टीसाठी जायचं आहे, पर्सनल इन्व्हिटेशन आहे. मग आता जीवा म्हणतो की मस्त आहे हा, म्हणजे आपण जाऊयात, खूप मोठे बिल्डर आहेत. त्यावेळी आता पार्थ म्हणतो हो रे, म्हणजे कॉन्टॅक्टसुद्धा वाढतील आपले. त्यावेळी जीवा म्हणतो तिकडे सुद्धा बिझनेस? मग आता पार्थ म्हणतो करावं लागतं हे. त्यावेळी आता युग एकदम शांत बसलेला असतो आणि त्याच्या मनात आरुषीविषयीचा काव्याविषयीचा राग असतो. त्याचवेळी आता पार्थ विचारतो युग अरे काय झालं बबड्या? मग आता युग काहीही बोलत नसतो. त्यावेळी तो चिडलेला असतो. मग जीवा म्हणतो मी हे प्रकरण हँडल करतो, तुझा पार्थ दादा. तेव्हा पार्थ तेथून तयार होण्यासाठी जातो. युगला विचारतो काय झालं अरे, बोल ना पटकन. मग आता युग म्हणतो काही नाही, तू जा तुझ्या कामाला. सतत प्रयत्न करत असतो की काय झालं अरे तुला, मला सांग, मी प्रॉब्लेम तुझा सॉल्व्ह करतो. तेव्हा बरं माझं एक काम करतोस का तू?
अरे तुझ्या कॉलेजमध्ये ना एका मुलीला एक सिनियर मुलगा खूप त्रास देतोय, तेव्हा तू मला डिटेल्स पाठव, मला माझे हात मोकळे करायचेच आहे असं युग म्हणतो. जीवा म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, मारामारी करायची नाही, फक्त दम द्यायचा आहे, कारण की दादा माझी मग शाळा घेईल चांगली. तेव्हा युग मात्र अजूनही रागातच असतो. तर दुसरीकडे आता जीवा, पार्थ आणि त्याचे आई सर्वजण मिळून इकडे भास्कर सरांकडे पार्टीसाठी आलेले असतात. तेव्हा आता इकडे नंदिनी, तिचे आई बाबा, काव्या सुद्धा आलेले असतात. नंदिनीचे बाबा आणि त्याचबरोबर पार्थचे बाबा एकमेकांना भेटतात. खूप दिवसानंतर भेटल्यामुळे ते दोघेही गळाभेट घेतात. त्यावेळी आता जीवा सुद्धा आता नंदिनीला भेटतो आणि एका क्षणी त्याला समजतच नाही की नंदिनी पुढे आहे. तो जरा दुर्लक्षच करतो. त्यानंतर आता पार्थची आई आणि नंदिनीची आई एकमेकींना भेटतात. वहिनी कशा आहात तुम्ही, खूप दिवसानंतर आपण भेटतोय, असं त्यांच्या गप्पा सुरू होतात. तेव्हा पार्थ पुन्हा नंदिनीकडे पाहतो आणि तुम्ही असं तिला विचारतो. तेव्हा आता या दोघांचे बाबा एकमेकांकडे पाहत म्हणतात की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता. त्यावेळी ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जी भास्कर सरांची मुलगी असते शनाया, ती पार्थवर इम्प्रेस होते आणि तिच्या बाबांना जाऊन म्हणते की हा हँडसम मुलगा कोण आहे, कारण एक तुमचा एम्प्लॉई आहे ना, त्या एम्प्लॉईच्या मुलीचं नाव नंदिनी आहे आणि त्या नंदिनीवर तो लट्टू आहे आणि मला तो पार्थ आवडतो, त्यामुळे तो माझाच होणार आता. तेव्हा आता ती लगेच पार्थकडे जाते आणि त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.